महिलांनो नमस्कार. मी काय म्हणते ते नीट कान देऊन ऐका. कारण आपल्या घरात गडे माणसं राहतात. सासरा असतो, दीर असतो, मालक असतो, पोरगा असतं. तर पोराची शाळेची फी भरायची असते. पोराच्या शाळेची फी भरायला घरात पैसे नसतात. आणि जर कोणाच्या भावाच्या बहिणींच्या पोरींचं लग्न आलं तर बाया काय म्हणतात, मला आधी साडीच नाही, मला साडी घ्या. आणि गड्या माणसांना 2-2 ड्रेस असलं तरी त्यांनी वर्ष कपड्याचं नावच घ्यायचं नाही. कारण का की आहेत कपडे धुवून ती इस्त्री करून घालायची, ती खुश राहतात. पण बायाला तुम्ही आता दुकानात न्यायचं साड्या घ्यायला, चला हो मला साडी घ्यायची, कारण बाया सगळ्या नटून जाते ना, मला साडी कुठे मग बरं बस गाडीवर चल दुकानात. बायांना दुकानात न्यायचं नवऱ्यांनी आणि दुकानात जायचं, दुकानदाराला काय विचारायचं, चांगल्या साड्या दाखवा, चांगल्या साड्या दाखवा. बरं ठीक आहे चालेल, दाखवले साड्या. समजा हो काय साड्या, आता ही साडी दाखवली, समजा ही साडी, त्याला काय म्हणायचं, हा उलगडून दाखवा. बरं उलगडून दाखवली, हां ही साडी उलगाडून दाखवली. त्यांनी काय म्हणायचं, ही साडी पसंत नाही मला, मग दुसरी दाखवा. बरं ठीक आहे चालेल, दुकानदाराने असा ढिगारा घालायचा. परत दुसरी दाखवा, हां ही दुसरी दाखवली हो का. आता समजा ही साडी दाखवली हो का, आता ही साडीला काय झाले, हां हो का, नाही ही पण नाही पसंत मला, दुसरी दाखवा. त्या दुकानदाराने असा ढिगारा करायचा. परत तिसरी दाखवा, हां हो का ही अशी, हो का ही साडी नाही मला ही पसंत नाही, पण असली तर दुसरी दाखवा, चांगली भारीतली दाखवा. आणि पहिल्या जुन्या बायांना 2 ठिगळाची एकच साडी होती, 2 साडीची एकच पणा होता असं नेसायला, म्हणजे गुंडाळायला. तरी त्या महिलांनी परपंच छान केला. हुलग्याची भाकरी, हुलग्याचीच कालवण खाऊन म्हणजे चांगलं केलं. बाजरीच्या पिठाचं पीठ हाटायचं आणि बाजरीच्याच भाकरी करायच्या, तरी त्या माणसांना दुखणी भाणी कधी आली नाही आणि छान राहिल्या सगळ्या महिला चांगल्या. पण आताच्या महिलांना प्रत्येकीच्या घरात मला सांगा 10-10, 15-15 साड्या आहेत का नाही मला सांगा, तरी त्यांचं भागत नाही. आणि 2-2 ड्रेस असतं ना गड्या माणसाला, तरी त्यांचं मन शांत राहतं का, तर चला जाऊन द्या मरू द्या असू द्या. पण बायांना एवढा आता बघा एवढा ढिगारा असतो का नाही, त्या दुकानदारांनी एवढा ढिगारा करायचा, तो ढिगारा तेवढा मी गोळा करून घड्या करून ठेवायच्या. परत त्या बाया प्रत्येक महिला आली की त्या दुकानदाराचं एवढंच काम, तेवढंच काम करायचं, कारण त्यांनी लोक लावलेले आहेत कामाला. तेवढ्या माणसांना तेवढं दिवसभर काम द्यायचं त्यांनी. ही साडी नाही, ती साडी नाही साडी. आता तुम्ही सांगा गड्या माणसांना 2-2 ड्रेस असतात तर ते खुशमध्ये लग्नात मस्त नाचून काही एन्जॉय करून येतात लग्नावर. पण ह्या बायांना किती साड्या असू द्या त्यांचं पोटच भरत नाही. पण भले त्या शाळेच्या मुलाला ड्रेस नसू द्या, वही पेन नसू द्या, काहीच नसू द्या, तरी म्हणायचं नाही की बाय माझ्या पोराला वही नाही, पेन नाही, अजिबातच नाही. पण इतक्या महिलांना साड्या असून देखील महिलांची मन भरत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वागत आहे तुमचं, धन्यवाद महिलांनो, खरंच थँक्यू. असा त्रास घरच्या परपंचात देऊ नका, हे माझं प्रामाणिक मन आहे. कारण घरी कसं असतं, संसार असतो आपला, संसाराचा दोघाचा गाडा असतो. जे काय महिलांनी पुरुषांनी जे काय संसारात जे काय आणलेलं असतं ते व्यवस्थित करा, ठेवा, सगळ्यांना जपून राहा. आणि मुलांना शिक्षण शिकवा. महत्त्वाचं म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, सर्वांनाच माहिती असतं. कारण मुलं मोठाली कसं, एका मुलाला वही नसली दुसऱ्या मुलाच्या तोंडाकडे बघून द्यावं नका. हातून नमस्कार तुम्हाला, थँक्यू. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. लाईव्ह व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू. स्वागत आहे तुमचं महिलांनो.